राम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून लाडका शेतकरी योजना त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट म्हणजे दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अशी घोषणा करण्यात आली की आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणली। आता माझ्या मायबाप शेतकरी बांधवांना काय द्यावं म्हणून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना सुरू केली। तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना, मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना ही नेमकी योजना काय आहे आणि त्या योजनेचे पैसे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि या योजनेचा लाभ कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटांच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रम होता। त्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपस्थित होते, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब उपस्थित होते, देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान सुद्धा उपस्थित होते। तर यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब भाषण करताना बोलताना असं सांगण्यात आलं की आम्ही राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली, राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना राबवली। आता माझ्या बळीराजाला, कष्टकरी शेतकरी राजाला काय द्यावा म्हणून आम्ही माझ्या शेतकरी राजाला मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना, मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना राबवणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही नेमकी योजना काय? तर मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये मागच्या 2020 पासून ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नव्हता त्या शेतकरी बांधवांना आम्ही पीक विमा मिळवून देऊ। त्यानंतरचं म्हणजे कर्जमाफी, शेतकरी बांधवांची आम्ही कर्जमाफी करण्यासाठी तयारीत आहोत। त्यानंतर दुसरं म्हणजे नुकसान भरपाईचे पैसे असतील। त्यानंतर म्हणजे आता जे आपण कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे ते सुद्धा या लाडका बळीराजा लाडका शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2020 पासून ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळालेला नसेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आम्ही आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्वच्या सर्व पीक विमा 2020, 2021, 2022, 2023 या मागच्या 3-4 वर्षामध्ये ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही खरीप हंगाम 2023 मधल्या पीक विम्याचा 1 रुपयाही जर मिळाला नसेल तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आम्ही पीक विम्याचे पैसे जमा करू, अशी घोषणा मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतर म्हणजे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा कर्जमाफी संदर्भात, कर्जमाफी प्रोत्साहनपर अनुदान। तर शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव आपल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करतात त्या शेतकरी बांधवांना आम्ही आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रोत्साहनपर अनुदान त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। जे शेतकरी बांधव 2019 पासून आपल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करतात, कर्ज भरतात, उचलतात त्या शेतकरी बांधवांना आम्ही प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। आणि मागच्या काही दिवसापूर्वी सुद्धा त्यांच्या माध्यमातून मागच्या 1 महिन्यापूर्वी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा ही घोषणा सुद्धा करण्यात आली, आधार प्रमाणीकरण जास्तीत जास्त प्रमाणात करा, जे शेतकरी बांधव आपल्या कर्जाची परतफेड नियमितपणे करतात। तर शेतकरी बांधवांनो, कर्ज हे प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी, मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा कर्जमाफी। तर कर्जमाफी संदर्भात तर अद्यापही शेतकरी हे राज्य सरकारच्या माध्यमातून कुठेही हालचाली नाहीत, कर्जमाफी संदर्भात अद्यापही कुठेही गाजावाजा नाही। पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही कर्जमाफी सुद्धा घोषणा करण्याच्या तयारीत आहोत, अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी, मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे। तर त्यानंतरचं एक महत्त्वाचं म्हणजे कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे। तर शेतकरी बांधवांनो, कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे म्हणजे कापसाला व सोयाबीनला आंतरराष्ट्रीय धोरणामुळे बाजारभाव कमी लागला आणि बाजारभाव कमी लागल्यामुळे आम्ही राज्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री माझा लाडका, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे। आणि ती घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून पार सुद्धा पाडण्यात आली। दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री
राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये 50 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीन वितरणाची प्रक्रिया सुद्धा पार पडली. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. तर त्यानंतरचे म्हणजे नुकसान भरपाई, तर नुकसान भरपाईचे सुद्धा केंद्राकडून सुद्धा राज्य सरकारला पैसे देण्यात आलेले आहेत. मागच्या 4 वर्षाची जी नुकसान भरपाई असेल, ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नुकसान भरपाईचे जर पैसे मिळाले नसतील तर ते सुद्धा पैसे आम्ही लाडका शेतकरी लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट करणार आहोत. आणि नुकसान भरपाईचे सुद्धा पैसे मंजूर झालेत. अवघ्या 2 ते 3 दिवसाचे म्हणजे 10 तारखेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी नुकसान भरपाईचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत. तर त्यानंतरचा म्हणजे चालू वर्षा खरीप 2024चा 25% अग्रिमचा पीक विमा, तर शेतकरी बांधवांनो खरीप 2023चा 25% अग्रिमचा पीक विमा सुद्धा बहुतांश जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढलेला आहे. आणि तो सुद्धा पीक विमा आम्ही लवकरात लवकर मंजूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. अशी सुद्धा घोषणा मुख्यमंत्री माझा लाडका, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी, मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता नेमकं प्रामुख्यानं खरीप हंगाम 2020 पासून ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नसेल, त्यानंतर नुकसान भरपाईचे पैसे असतील, कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे असतील, हे सर्वच्या सर्व शासनाचे पैसे आम्ही 30 आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त घोषणा करण्यात आली. ती घोषणा होती मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी, मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना यामध्ये समाविष्ट असणार आहे. त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.